जळगाव जिल्ह्याला सुद्धा पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत आणि यंदाच्या उन्हाळ्यामध्ये 17 एप्रिल पासूनच जिल्ह्यातील 3 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालाय। याच्यामध्ये भडगाव तालुक्यातील तळबंद तांड्यासह अमळनेर तालुक्यातील डांगर गावाचा सुद्धा समावेश आहे। गेल्या वर्षी 40 गाव जामनेर आणि अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक टँकर संख्या असताना यंदा मात्र अवघ्या 2च गावांसाठी 3 टँकरची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळतोय। बाकी 15 गावांमध्ये प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे। गिरणा धरणातील जलसाठा 30% आलाय, तर हतनूर 48 आणि वाघूर 76% आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आता जो टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय किंवा विहीर अधिग्रहित करण्याचा जो निर्णय घेतला गेलेला आहे त्यामुळे दिलासा मिळतोय का इथल्या नागरिकांना? निश्चितरित्या जर आपण बघितलं तर जळगाव जिल्ह्याला देखील आता पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। मागील वर्षे आपण जर बघितलं तर राज्यात सर्वाधिक जास्त टँकर हे जळगाव जिल्ह्याला सुरू होते। मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी 17 एप्रिल पासूनच आता 3 टँकरने पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। यात भडगाव तालुक्यातील तळबंद तांड्याचा आणि अमळनेर तालुक्यातील डांगर या गावाचा समावेश आहे। आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याचं तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे। 44 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान वाढल्यामुळे जलसाठ्यांमधील बाष्पीभवनाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे जे जळगाव जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प आहेत ज्यातून जळगाव जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो त्यांची देखील पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट आपल्याला पाहायला मिळते आहे। तुर्तास मात्र पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या जिल्ह्याला इतक्या जाणवत नाहीये, कारण जलसाठा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत। आपण बघितलं तर गिरणा धरणामध्ये 30% पाणी साठा आहे, त्यामुळे एक आवर्तन अजून देखील सोडण्यात येऊ शकतं। त्यानंतर हतनूर धरणामध्ये देखील 48% जलसाठा आहे, वाघोर धरणामध्ये 76% जलसाठा आहे। त्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे, मात्र ज्या पद्धतीने तापमान वाढ होते आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेता पुढील महिन्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू शकतील आणि त्यामुळे टँकरची देखील संख्या वाढण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत 3 टँकर हे जळगाव जिल्ह्यात सुरू आहेत, तर दुसरीकडे 15 गावांसाठी एक विहीर प्रशासनातर्फे अधिग्रहित करण्यात आलेली आहे। निश्चित, आणि या काही छोट्या मोठ्या उपाययोजनांमुळेच आता तिथल्या नागरिकांना दिलासा मिळतोय असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।